विनोबा भावे कोकणातील रायगड जिल्ह्यातील पेण तहसीलीतील गागोदे या गावी सप्टेंबर 1895 मध्ये विनोबा तथा विनायक नरहरी भावे यांचा जन्म झाला. त्यांचे वडील नरहरी शंभूराव भावे व आई रुक्मिणीबाई हे नोकरीच्या निमित्ताने बडोदा येथे गेले. विनोबांचे माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण तेथेच झाले. 1916 साली महाविद्यालयीन इंटरची परीक्षा देण्यासाठी ते मुंबईत जाण्यास निघाले, परंतु वाटेतच सुरतेस उतरून आई-वडिलांना न कळविताच वाराणसी येथे रवाना झाले. त्यांना दोन गोष्टींचे आकर्षण होते, एक हिमालय व दुसरे बंगालचे सशस्त्र क्रांतिकारक. वाराणसी येथे हिंदू विश्वविद्यालयातील एका समारंभात महात्मा गांधींचे भाषण झाले. त्याचा त्यांच्या मनावर खूप खोल परिणाम झाला. हिमालयातील अध्यात्म आणि बंगालमधील क्रांती यांच्या दोन्ही प्रेरणा महात्मा गांधींच्या उक्तीतील आणि व्यक्तिमत्वात त्यांना आढळल्या. मग गांधींशी पत्रव्यवहार केला. त्यांची कोचरब आश्रमात 7 जून 1916 रोजी भेट घेतली आणि तेथेच त्या सत्याग्रहाश्रमात नैष्ठिक ब्रह्मचर्याची प्रतिज्ञा करून जीवनसाधना सुरू केली. विनोबा भावे, शिवाजीराव भावे व बाळकोबा भावे हे तिन्ही बंधू गांधीवादी मार्गाने जाणारे होते व तिघेही ब्रह्मचारी राहिले. ऑक्टोबर 1916 मध्ये महात्मा गांधींकडून 1 वर्षाची रजा घेऊन विनोबा वाई येथे प्रज्ञा पाठशाळेत वेदांताच्या अध्ययनाकरिता उपस्थित झाले. ब्रह्मविद्येची साधना हा त्यांचा जीवन उद्देश होता. वाई येथे प्रज्ञा पाठशाळा मंडळाचे संस्थापक व मुख्याध्यापक स्वामी केवलानंद सरस्वती, पूर्वाश्रमीचे नारायण शास्त्री मराठे होते व दिनकर शास्त्री कानडे हे या पाठशाळेची इतर कामे पाहत होते. कानडे हे सेनापती बापट, स्वातंत्र्यवीर सावरकर, योगी अरविंद घोष आदी सशस्त्र क्रांतिकारकांच्या मार्गाने चालणाऱ्या एका गुप्त गटाचे सदस्य होते. सशस्त्र क्रांतीच्या तत्त्वज्ञानाचा ते पुरस्कार करीत. विनोबांप्रमाणेच त्यांचेही वक्तृत्व उग्र होते. अहिंसक क्रांतीची वैचारिक भूमिका विनोबा मोठ्या परिणामकारक रीतीने या साप्ताहिक सभांमध्ये मांडीत असत. विनोबा वाईहून परत अहमदाबादला फेब्रुवारी 1918 मध्ये परतले. 1918 साली इन्फ्लुएन्झाची साथ देशभर पसरली. त्यात विनोबाची आई आणि धाकटा भाऊ या रोगाला बळी पडले. पुरोहितांकडून अंत्यविधीचा संस्कार करून घेणे विनोबांना मान्य नव्हते, म्हणून ते स्मशानात गेले नाहीत. वडिलांनी पद्धतीप्रमाणे अंत्यविधी करून घेतला. गीता, उपनिषद यांचे पठण करीत विनोबा घरीच राहिले. नंतर पुन्हा साबरमती आश्रमात राहण्याकरिता अहमदाबादला परतले. 1921 साली जमनालाल बजाज यांनी साबरमतीच्या सत्याग्रह आश्रमाची शाखा वर्ध्याला काढली. त्या शाखेचे संचालक म्हणून महात्मा गांधींनी विनोबांची रवानगी वर्ध्यास केली. 8 एप्रिल 1921 रोजी विनोबा वर्ध्याला पोचले. भूदान यात्रा सोडल्यास या वर्ध्याच्या आश्रमातच राहून विनोबांनी तपश्चर्या करीत जीवन घालविले. हा वर्ध्याचा आश्रम क्रमाक्रमाने मगनवाडी, बजाजवाडी, महिलाश्रम, सेवाग्राम व पवनार या ठिकाणी फिरत राहिला. ही सर्व ठिकाणे वर्ध्याच्या 8 किलोमीटर परिसरातच आहे. 1923 साली विनोबा भावे यांनी महाराष्ट्र धर्म हे मासिक काढले. त्यात लेखमाला लिहिल्या. उपनिषदांवर अभ्यासपूर्ण विवेचन केले. 1924 साली या मासिकाचे साप्ताहिक वृत्तपत्र केले व या वृत्तपत्रासाठी गोपाळराव काळे, वाळुंजकर यांनी महत्त्वाचे योगदान दिले. अखेर 1927 साली हे वृत्तपत्र बंद पडले.
नागपूरच्या झेंडा सत्याग्रहात विनोबा भावे, जमनालाल बजाज, वेरुळकर, महात्मा भगवदीन यांनी सहभाग घेतला होता. यावेळी त्यांना तुरुंगात जावे लागले. हा सत्याग्रह सप्टेंबर 1923 मध्ये मागे घेतला. विनोबा भावे यांनी वर्धा येथे राष्ट्रीय शाळा काढली. जून 1928 मध्ये कन्याशाळा काढली व नंतर कन्याश्रम काढले. 1930 च्या सत्याग्रहात वर्धा आश्रमाने चरखा विणण्याच्या टकरी गावागावात पोचवून सक्रिय चळवळ चालवली. वर्धा जिल्ह्यात शिंदीची खूप झाडे होती. या झाडांपासून चटया, केळसुणी करीत, पण त्याचा दुसरा उपयोग म्हणजे दारू तयार करण्यासाठी वापर करीत. त्यामुळे गोपाळराव वाळुंजकर व विनोबा भावे यांच्या प्रयत्नाने ही शिंदी वृक्षतोड मोहीम हाती घेतली. मालगुजारांच्या संमतीने त्यांच्याच मालकीची झाडे तोडण्याचा उपक्रम हाती घेतला. सरकारने उपयोगी झाडे तोडण्याच्या गुन्ह्यात मालगुजारांवर खटले भरले व दंड केला. मिठाच्या सत्याग्रहाच्या वेळेस वर्धा परिसरात विनोबांच्या नेतृत्वात जंगल सत्याग्रह करण्यात आला. रानात गुरे चरण्याचा हक्क नव्हता, त्यामुळे गवत कापून आणून सत्याग्रह करत. त्यावेळी जंगलातील झाडांना हात लावत नसत. 1930 व 1932 च्या सविनय कायदेभंगाच्या चळवळीत त्यांना तुरुंगवास भोगला. विनोबा भावे धुळे येथे राजवाडे स्मारकाच्या उद्घाटनासाठी गेले असता त्यांनी सार्वजनिक सभांमध्ये केलेल्या भाषणात सरकारला आक्षेपार्ह मजकूर वाटल्याने त्यांना 6 महिन्यांची शिक्षा झाली. त्यावेळी त्यांना धुळे कारागृहामध्ये ठेवण्यात आले. सुप्रसिद्ध गीता प्रवचने या कारागृहात त्यांनी दिली. हाच त्यांचा गीताई नावाचा ग्रंथ आहे. 100पेक्षा अधिक सत्याग्रही कैदी आणि इतर गुन्ह्यास्तव शिक्षा झालेले कैदी या प्रवचनांच्या रविवारच्या सभेत उपस्थित असत. त्यामध्ये शंकर, जमनालाल बजाज, गुलजारीलाल नंदा, अण्णासाहेब दास्ताने, साने गुरुजी आदी मंडळी उपस्थित असत. 1930 च्या चळवळीत वर्ध्याचा आश्रम जप्त झाला. तो परत मिळालाही, पण विनोबांना तेथे राहावेसे वाटेना. त्यामुळे ते सुरुवातीला नालवाडी येथे राहिले. नंतर वर्धा नागपूर रोडवर पवनार येथे आश्रमात राहायला लागले. 1940 साली महात्मा गांधींनी वैयक्तिक सत्याग्रहाचे आंदोलन आरंभले. त्यात पहिला सत्याग्रही म्हणून विनोबांची निवड केली. जवाहरलाल नेहरू हे दुसरे होते. त्यावेळी विनोबांना अटक झाली होती. 20 ऑक्टोबर 1940 रोजी स्वसंपादित हरिजन साप्ताहिकात गांधीजींनी आपल्या या शिष्याची ओळख करून दिली आहे. मार्च 1948 मध्ये सेवाग्राम येथे रचनात्मक कार्यकर्त्यांचे संमेलन झाले. नेहरू, आझाद, कृपलानी व शंकरदेव हे या ठिकाणी आले असताना विनोबांच्या प्रेरणेने सूर्योदय समाजाची स्थापना झाली. मार्च 1948 मध्ये विनोबा दिल्ली येथे जवाहरलाल नेहरू यांच्या विनंतीवरून गेले. भारत-पाक फाळणी झाल्यानंतर पारागंदा झालेल्या लक्षावधी शरणार्थ्यांना धीर देण्याकरिता विनोबांना पंडितजींनी बोलावून घेतले. या दौऱ्यात सर्व धर्मसमभावाचा आदेश देऊन प्रेम आणि सद्भावना निर्माण करण्याचा प्रयत्न विनोबांनी केला. भूदान यात्रा, सब भूमी गोपाल की जय जगतची घोषणा विनोबांनी केली. 7 मार्च 1951 रोजी आंध्रमधील शिवरापल्ली या गावाला पोहोचण्यासाठी विनोबांनी सेवाग्रामहून पदयात्रा सुरू केली. सूर्योदय संमेलनासाठी जमलेल्या कार्यकर्त्यांनी 5 मुद्द्यांचा कार्यक्रम सांगितला. आंतरिक शुद्धी, बाह्य शुद्धी, श्रम, शांती व समर्पण हे 5 मुद्दे होते. ही पदयात्रा म्हणजे भूदानाचे ऐतिहासिक आंदोलन होय. 18 एप्रिल 1951 रोजी तेलंगणातील नलगोंडा जिल्ह्यात पोचपल्ली गावी विनोबा पोचले. हे कम्युनिस्ट नक्षलवाद्यांचे केंद्र होते. त्या ठिकाणी त्यांनी जाहीर केले की मी आजपासून भारतातील भूमिहीनांसाठी जमीन मागण्याचा प्रयोग करीत आहे. जमीन योग्य वाटली झाली तर खरी सामाजिक क्रांती, विशेषतः स्वयंपूर्ण
राज्याकडे नेणारी क्रांती निर्माण होऊ शकेल. ही यात्रा सुरू झाल्यानंतर 70 दिवसात एकूण 12,000 एकर जमीन मिळवली. त्यानंतर पंडित नेहरूंच्या निमंत्रणावरून पंचवार्षिक योजनेसंबंधी विचारविनिमय करण्याकरिता विनोबा पायीच दिल्लीकडे निघाले. 12 सप्टेंबर 1951 रोजी दिल्लीत पोहोचले. त्यानंतर उत्तर प्रदेश, बिहार, ओडिशा, आंध्र, तामिळनाडू, कर्नाटक, महाराष्ट्र इत्यादी राज्यांमधून सुमारे 13.5 वर्षे पदयात्रा करून विनोबा सत्याग्रहाला पोहोचले. साऱ्या जगाचे लक्ष या ग्रामदानाच्या आंदोलनाकडे त्यांनी वेधून घेतले. वय वर्ष 55 ते 58 पायी यात्रा करून सारा भारत देश त्यांनी पाहिला. 40,000 मैल चालले. या दरम्यान ते मध्य प्रदेशात आले. तेथील चंबळमधील डाकूंच्या क्षेत्रात पदयात्रा चालू असताना 19 दरोडेखोरांनी आत्मसमर्पण केले. एप्रिल 1954 मध्ये बोध गया येथे 6वे सूर्योदय संमेलन झाले. यावेळी जयप्रकाश नारायण यांनी यात सहभाग घेतला होता. कर्नाटकातील एलवात येथे सर्वपक्षीय राजकीय नेत्यांसोबत ग्रामदान परिषदेचे आयोजन केले. या ठिकाणी बोलताना विनोबांनी ग्रामदानाला संरक्षणाचे साधन असे म्हटले. 6 महिन्यात 10,000 ग्रामदाने करण्यासाठी ऑगस्ट 1965 पासून बिहारमध्ये तुफान यात्रा सुरू केली. 1970 साली पवनार येथे येऊन क्षेत्रसन्यास घेतल्याचे त्यांनी जाहीर केले. पवनार येथे 4 ऑक्टोबर 1970 रोजी मोठ्या प्रमाणात विनोबांचा अमृतोत्सव झाला. 8 ऑगस्ट 1972 रोजी गीत प्रतिष्ठानची स्थापना केली. 22 एप्रिल 1979 रोजी त्यांनी गोहत्या बंदीसाठी उपोषण सुरू केले आणि 26 एप्रिलला उपोषण समाप्त केले, कारण लोकसभेत इंदिरा गांधींनी हा विषय समवर्ती सूचीत घेण्याचे आश्वासन दिले. 1975 साली इंदिरा गांधींनी आणीबाणी पुकारली. यावेळी विनोबांनी या आणीबाणीचे समर्थन केले. त्यांनी या कालखंडात अनुशासन पर्व म्हणून नामकरण केले. तेव्हा विनोबांच्या आश्रमातून प्रसिद्ध होणाऱ्या एका नियतकालिकाचे अंक पोलिसांनी जप्त केले. तेव्हा त्यांनी केवळ स्मित हास्य केले. त्यामुळे विनोबा हे सरकारी संत म्हणून अवहेलनेस पात्र झाले. 15 नोव्हेंबर 1982 रोजी सकाळी 9 वाजता पवनार येथे परमधाम आश्रमात सतत 7 दिवस पाळीव प्रवेशन करून आचार्य विनोबा भावे यांचे वयाच्या 88व्या वर्षी निधन झाले. भारत सरकारने विनोबा भावेंना भारतरत्न हा किताब देऊन गौरव केला.